हरिओम. पसायदान. योगदास श्री जयगणेश जोशी यांनी केलेले निरूपण. प्रवचन क्रमांक 23. पसायदान. ओवी चौथी. भाग 3. वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदी आळी अनवरत भूमंडळी भेटतू या भूता. मागील प्रवचनांमध्ये आपण पहिले 2 चरण पाहिले. आता उर्वरित चरण पाहू. अनवरत भूमंडळी. येथे माऊलींनी अनवरत भूमंडळी भेटतू या भूता असे म्हटले आहे. पसायदानाचे निरूपण करताना मी येथे फक्त महाराष्ट्रापुरता मर्यादित विचार करत आहे. अनवरत. श्री ज्ञानेश्वर माऊली पुढे म्हणतात की हे असे या ब्रह्मांडात अनवरत म्हणजे अव्याहत सतत सुरू असू दे. एक क्षण जरी भगवंत श्रींचा सहवास तुटला तरी आपल्या जीवनाचा वेळ वाया गेला अशी भावना झाली पाहिजे. परमात्म्याचा विरह एक क्षणभरही सहन होता कामा नये. जसा श्वास तसा परमात्म्याचा सहवास आणि मग त्याचाच निवास झाला पाहिजे. या योगे येथे ईश्वरनिष्ठ परममांगल्य नांदू दे. ज्ञानेश्वर माऊलींच्या अवतार समाप्तीला आज जवळजवळ 800 वर्षे होत आली. माऊलींनी संस्कृतमधून ग्रंथ रचण्याची परंपरा मोडीत काढली आणि महाराष्ट्रात प्रथमच मातृभाषेत मराठीत रचना केली गेली. भावार्थ दीपिका, अमृतानुभव यासारख्या सुदीर्घ आणि चांगदेव 65, हरिपाठ, हजारो ओव्या, अभंग अशा लघुरचना केल्या. पंढरीच्या वारीला ऊर्जितावस्था प्राप्त करून दिली. याचा अत्यंत सुपरिणाम म्हणजे सर्वसामान्य जनांना त्यांची प्रतिभा व्यक्त करायला धैर्य आले. संस्कृत ही एका विशिष्ट जमातीची मिरासदारी होती. सर्वसामान्य जनांना संस्कृत येत नसल्यामुळे अशा प्रकारचे त्यांचे विचार, भाव व्यक्त करायला आपल्याला अधिकारच नाही असेच हे लोक समजत असत आणि ही भावना त्या एका विशिष्ट जमातीच्या कर्मठांनी त्यांना करूनही दिली होती. याच कर्मठांनी मूळ वैष्णव धर्माला विकृत रूप दिले आणि अज्ञानी अडाणी अशा सर्वसामान्य जनांना धर्माच्या नावाखाली अमानुष प्रकारे छळायला सुरुवात केली. जास्त सविस्तर निरूपणासाठी योगदासांची याच चिंतन लेखमालिकेतील यूट्यूबवरील पहिली 6 प्रवचने जरूर ऐकावीत. तसेच योगदासांचे जगद्गुरू तुकाराम महाराज यांच्या विष्णुमय जग या अभंगाचे यूट्यूबवरील निरूपण ऐकावे. माऊलींनी येथे अनवरत असा शब्द योजला आहे कारण स्थळ काळानुसार भाषा बदलत असते. दर 100 किलोमीटरवर आणि दर पिढीला म्हणजे दर 20 वर्षांनी भाषा बदलते असे म्हटले जाते. यास्तव अशा या सतत बदलत्या काळाप्रमाणे आणि जागेप्रमाणे आध्यात्मिक तत्त्वज्ञान त्या त्या काळी आणि त्या त्या स्थळी नव्याने लिहिले पाहिजे, सांगितले पाहिजे. यासाठी सर्व काळी आणि सर्व स्थळी ईश्वरनिष्ठ रचनाकार निर्माण झाले पाहिजेत. यालाच येथे अनवरत असे म्हटले आहे. माऊलींच्या काळामध्ये आणि नंतर समाजाच्या सर्व स्तरांमधून स्त्री आणि पुरुष असे अनेक फार मोठे संत झाले. त्यांची यादी खूप दीर्घ आहे, ती येथे देत नाही. या सर्वांनी येथे उत्स्फूर्तपणे भक्तिरचना करून, गाऊन, नाचून त्यांच्या भावभक्तीचा, वाङ्मयाचा, ईश्वरनिष्ठेचा स्वतःचा ठसा उमटवला. नामदेव महाराजांनी भारत भ्रमण केले. माऊलींना अनवरत ही जी अपेक्षा होती ती सुरू राहिली. त्यानंतर संपूर्ण भारतात दक्षिण उत्तर अशा दोन्ही बाजूने क्रूर मुसलमान राजवट फार जोमात होती. सत्तामधांध झालेल्या मुसलमानांकडून हिंदूंवर सर्व प्रकारची खळवृत्ती राबवली जात होती. यांना इस्लाम समजला की नाही अशी शंका यावी. हिंदू कर्मठांप्रमाणेच मुसलमान कर्मठांनीही धर्मतत्वे बदलली. सत्तेपुढे शहाणपण निष्प्रभ मलूल झाले. यामुळे मधल्या काळामध्ये जीव वाचवणे, अब्रू वाचवणे महत्त्वाचे झाले. समाज कोमात गेल्यासारखा निद्रिस्त झाला. समाजात एक प्रकारची मरगळ दिसून आली. यामुळे असेल कदाचित, परंतु त्या काळात नवनवीन रचना करण्यात खंड पडलेला पाहायला मिळतो. तथापि भावार्थ दीपिकेचे पारायण सुरू होते. ज्ञानेश्वर माऊलींचे अन्य संतांचे अभंग गात गात, नाचत नाचत पंढरीची वारी संतांकडून तग धरून नेटाने सुरू राहिली. धन्य ते धर्मनिष्ठ संत. ज्ञानेश्वर माऊलींनंतर पुढे सुमारे 350 वर्षांनी
जगद्गुरू तुकाराम महाराजांनी अभंगगाथा आणि श्री समर्थ रामदास स्वामींनी मनाचे श्लोक, दासबोध, आत्माराम अशा रचना केल्या. या दोघांनी दीर्घ रचना करून वैष्णव धर्माची पताका जागत ठेवली. श्री समर्थ रामदास स्वामींनी तर भारत भ्रमण केले. ज्ञानेश्वर माऊली, अन्य संत यांच्याबरोबर तुकाराम महाराजांचे अभंग गायले जाऊ लागले आणि अनेक संकटांना सामोरे जात पंढरीची वारी सुरू राहिली. गावोगावी भजन, पूजन, कीर्तन, नर्तन, प्रवचन, पाठ म्हणत जे उपलब्ध आहे ते टिकवण्याचा या धर्मनिष्ठ संतांनी चंग बांधला. हरिओम.